नमस्कार. जय महाराष्ट्र. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या या 5व्या भागामध्ये आपण म्हणजे पीडित व्यक्ती आणि या गुन्ह्याखाली दाखल झालेल्या प्रकरणातील साक्षीदारांचे अधिकार काय असतील या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊयात. हे कलम सुद्धा मोठा आहे. या कलमामध्ये 1 ते 12 पर्यंत उपकलम आहेत आणि कलम आहे 15A राईट्स ऑफ व्हिक्टिम अँड विटनेसेस या प्रकारचे कलम आहे SC/ST ॲक्ट. या अधिकाराच्या संदर्भाने म्हणजे आता अधिकार म्हणजे कोणते, जे पीडित आणि साक्षीदार हे मागणी करतील ते अधिकार आणि त्याचबरोबर राज्य शासनावर काही जबाबदाऱ्या या कलमानुसार सोपवलेल्या आहेत. राज्य शासनाने या ज्या काही त्यांना घालून दिलेले नियम आहेत या कायद्याखालचे, तर ते तर त्यांनी पालन करायचेच नियम. त्याचबरोबर पीडित व्यक्ती आणि साक्षीदार यांच्या अधिकारांचं संरक्षण करणे, त्यांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणे ही जबाबदारी सुद्धा या कलमाखाली घातण्यात आलेली आहे. राईट्स ऑफ व्हिक्टिम अँड विटनेसेस सेक्शन 15A म्हणजे 15A या कलमाखाली. तर आता हे बरेचसे मोठं कलम आहे. याच्यामध्ये 1 ते 12 कलम आहेत, त्याचबरोबर उपकलम सुद्धा बरेच आहेत. तर त्यामध्ये थोडक्यात त्याच्यामध्ये असं सांगता येईल आपल्याला, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फिर्यादीला साक्षीदाराला धमक्या येत असतील, काय आमिष दाखवण्यात येत असेल, तर या प्रकारचं यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचं काम राज्य शासनाचं आहे, म्हणजे शेवटी पोलिसांचं आहे. हे त्यांनी केलंच पाहिजे. त्याचबरोबर या कलमाखाली म्हणजे या कायद्याखाली जे जे गुन्हे दाखल होतील तर त्यामध्ये पुराव्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे असतील. फिर्यादीने सांगितलं हे डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये आले पाहिजे, तर ते प्रोड्यूस सुद्धा करावे लागतील सरकारला म्हणजे पोलिसांना. त्याचबरोबर अन्न वस्त्र निवारा असं मिळेल याची दखल घेण्याची जबाबदारी सुद्धा कोणाची आहे? राज्य शासनाची आहे. साक्षीदार आणि फिर्यादी म्हणजे व्हिक्टीम न्यायालयात येत असताना जाण्याचा भत्ता, त्यांचं पुनर्वसन करणे, त्यांना अर्थसहाय्य करणे हे सुद्धा या कलमाखाली आहे. त्याचबरोबर या कलमाखाली म्हणजे या कायद्याखाली एखादा गुन्हा दाखल झाला असेल आणि फिर्यादी साक्षीदाराला संरक्षण दिलं असेल तर त्या संरक्षणाची वेळोवेळी पडताळणी करणे, त्याचा अहवाल घेणे आणि त्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर त्यानुसार त्या कमतरता दूर करून त्या फिर्यादी साक्षीदारांचं संरक्षण कायम ठेवणे, त्यांना संरक्षण पुरवणे थोडक्यामध्ये. त्याचबरोबर याच्यामधलं महत्त्वाचं कलम 10 याच्यामध्ये 15A मध्ये 10 उपकलम 10 म्हणजे या कायद्याखाली दाखल झालेले जे गुन्हे असतील तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे त्या गुन्ह्याचं. म्हणजे न्यायालयामध्ये कामकाज चालू असताना त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे. असे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे. त्याचबरोबर जे 11वं कलम आहे तर त्यामध्ये सरकारी संस्था असतील, NGO असतील, सरकारी संस्था असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि वकील यांची योग्य ती मदत घेण्याचा अधिकार या कलमानं फिर्यादी असेल किंवा साक्षीदार असतील यांना दिलेला आहे या कलमानुसार. त्याचबरोबर कोर्टाच्या प्रत्येक कामकाजाची माहिती फिर्यादीला दिलीच गेली पाहिजे. दिली गेली प्रत्येक कामकाजाची माहिती म्हणजे पोलिसा थ्रू त्यांना नोटीसद्वारे माहिती दिली पाहिजे. आणखीन त्याचबरोबर ईच अँड एव्हरी प्रोसिडिंग, प्रत्येक प्रोसिडिंग कामकाज न्यायालयाचं म्हणजे एखादं जामीन अर्ज असेल किंवा आणखीन आरोपींना अटक झाली असेल, त्यांना न्यायालयात हजर केलं असेल, खटल्यादरम्यान साक्षीदारांची साक्ष असेल, ती या संपूर्ण प्रक्रियेची माहिती समजा एखादी बेल खालच्या ट्रायल कोर्टानं बेल ग्रँट केली असेल स्पेशल कोर्टानं आणि ते प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं असेल तर त्यामध्ये तिथून त्याला नोटीस मिळाली पाहिजे व हे प्रकरण या ठिकाणी दाखल झालं आणि या अर्जावर तुमचं म्हणणं काय, या प्रकरणावर तुमचं म्हणणं काय. म्हणजे प्रत्येक प्रोसिडिंगची माहिती त्याला देऊन
त्याचं त्याच्यावर म्हणणं घेतलं पाहिजेत. त्याचबरोबर अर्थसहाय्य वगैरे आलेलं आहे, कोर्टाचं कामकाज आलेलं आहे, त्याची FIR दाखल झाल्यावर त्याची FIRची कॉपी त्यांना देणं गरजेचं आहे. असे सर्व लहान सहान गोष्टीचं आर्थिक मदतीपासून त्याचं पुनर्वसन करण्यापर्यंत, त्याला संरक्षण देण्यापर्यंत, फिर्यादी आणि साक्षीदाराला कोर्ट प्रोसिडिंगची माहिती देण्यापर्यंत संपूर्ण अधिकार कलम 15A मध्ये देण्यात आलेले आहेत. हे कलम प्रत्येकानं वाचून घ्यावं. याच्यामध्ये उपकलम सुद्धा बरेच आहेत. याचे अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. गुन्हा तर दाखल करतो, परंतु या गुन्ह्याखाली आपले अधिकार काय आहेत हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे. आशा आहे हा छोटासा व्हिडिओ सर्वांना समजला असेल. याच्यामधल्या तरतुदी सुद्धा समजल्या असतील. तरतुदी आपण सलग कलमानुसार घेतल्या नाहीत, रँडमनी घेतलेल्या आहेत. त्याचं कारण एक आहे, बऱ्याचशा तरतुदी आहेत आणि ह्या पाठ करण्याची गरज नाही आपल्याला. फक्त थोडक्यात माहिती जरी असली, ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस त्याचा आपण ओव्हरलुक त्या पुस्तकामध्ये आपण जाऊन पाहू शकतो. त्यामध्ये आपण रँडमली या अधिकाराच्या संदर्भातल्या आपण घेतलेल्या आहेत आणि राज्य शासनानं काय काळजी घ्यायला पाहिजे त्याचं सुद्धा आपण थोडक्यामध्ये या कलमामध्ये माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर हीच माहिती सर्वांना शेअर करा. चॅनलला सुद्धा लाईक करा, जेणेकरून अनेक इतर माहिती संदर्भात व्हिडिओ तयार करण्यासाठी, कायद्याची माहिती देण्यासाठी आमच्यासारख्या माणसांना थोडीफार प्रेरणा मिळेल आणि याच माध्यमातून सामाजिक दायित्वाची भूमिका, सामाजिक दायित्व सुद्धा निभावण्यासाठी आम्हाला थोडी प्रेरणा मिळेल. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.